नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मनोज व्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती। 2021 साली आपण एक व्हिडिओ बनवला होता, तो म्हणजे कॉळीच्या भानोबा देवाच्या यात्रेचा। त्या व्हिडिओला तुम्ही इतका प्रतिसाद दिलाय की जवळजवळ त्याला 1 लाखापेक्षा जास्त व्ह्यूज आलेले आहेत। आणि आतापर्यंत कॉळीच्या वरती जेवढे व्हिडिओ झाले त्या यात्रेमध्ये त्यातला सगळ्यात जास्त व्ह्यूज असलेला आपला व्हिडिओ। तसंच यावर्षी सुद्धा आपण व्हिडिओ करणार आहोत। यावर्षी आपण जाणार आहोत कॉळीला यात्रेला। आता कोरोनाचं कुठलंही सावट नाहीये, कुठलीही भीती नाहीये आणि यात्रा खूप मोठ्या प्रमाणात भरलेली आहे। ह्या यात्रेमध्ये किती गडी पडतात, नक्की देवदानव युद्ध कशा पद्धतीने होते, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी तुम्ही लगेच सबस्क्राइब करून ठेवा, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ह्या वेळचा थरार, ह्या वेळचा व्हिडिओ खूपच भारी झालेला आहे। तर चला पाहूया देवदानव युद्धाचा थरार नक्की कसा होता आणि कशा पद्धतीने कॉळीची भानोबाची 2025 यात्रा साजरी झाली। या वर्षीच्या यात्रेमध्ये आपल्याला अगदी वयस्कर मंडळी सुद्धा पाहायला मिळाली। तुम्ही पाहिलं की हे इतके वयस्कर आजोबा सुद्धा देवासोबत दानवाचे युद्ध खेळत होते आणि खेळता पडले तेव्हा इतर लोकांनी त्यांना उचलून ह्या पडलेल्या गाड्यांच्या लाईनमध्ये नेऊन ठेवले। आता या दानवांसोबत युद्ध खेळण्यासाठी प्रत्यक्ष भानोबा देवाचे आगमन होते आहे। मंदिरातून भानोबा देवाची स्वारी ह्या दानवांसोबत युद्ध खेळण्यासाठी बाहेर येते आहे आणि त्याचबरोबर देवाच्या स्वागतासाठी असा गुलाल आणि फुलं ह्या मशीनद्वारे उधळली जात आहेत, जेणेकरून देवाचं स्वागत हे जंगी स्वरूपात व्हावं। बघू शकता देवाने युद्धात भाग घेतल्यानंतर ना किती गडी लगेचच खाली पडले आहेत। या वर्षी यात्रेचं स्वरूप खरोखरच भव्य दिव्य होतं। बघू शकता किती गर्दी यावर्षी यात्रेमध्ये आहे। युद्ध खेळताना भानोबा देवाची दमछाक होते आहे। देवाला घाम येऊ नये म्हणून अशा प्रकारे त्याला वारा घातला जातो आहे। आता बघू शकता तुम्हाला दिसेल यात्रेचं भव्य दिव्य असं स्वरूप। या ढोलाच्या आवाजामध्ये एक प्रकारची नशा आहे का नाही? किती भारी वाटतं ऐकायला। आता बघूया जरा देवदानव युद्ध। बघितलं का? देवाच्या नुसत्या दृष्टिक्षेपामुळे समोरच्या आलेल्या दानवातली संपूर्ण शक्ती निघून जाऊन तो दानव मूर्छित होऊन खाली पडतोय। देवाची स्वारी युद्धाचा एक राऊंड खेळून पुन्हा माघारी आले, पुष्पवृष्टी होतीये आणि सगळे लोक अशा बिल्डिंगच्या साह्याने उंचावरनं जिथून शक्य होईल तिथून देवाचा आणि दानवांचा हा युद्धाचा खेळ पाहत आहेत।
दुसऱ्या फेरीसाठी देवाची स्वारी निघाली आहे पुन्हा युद्ध खेळायला. दानवांसोबत नवीन गडी पडतायत, नवीन ठिकाणी युद्ध सुरू आहे आणि अशा प्रकारे गडी उचलून पुन्हा खाली नेऊन ठेवत आहेत. त्यांची लाईन लावली जाते. बघू शकता की एका वेळेस किती गडी पडतायत. हे बघा. एकीकडे हे युद्ध खूप जोरात सुरू आहे आणि मंदिरावरून पुष्पवृष्टी सुद्धा खूप जोरात सुरू आहे. पहा. आता यावेळी भानोबा देवाची सुद्धा युद्ध खेळण्याची तयारी खूप जोरदार आहे. अफाट जनसमुदाय हा खेळ पाहण्यासाठी जमलाय. प्रचंड गर्दी आहे. भरपूर गड्यांची रास लागली आहे. पाहू शकता किती गडी खाली पडले आहेत. भरपूर लांबपर्यंत लाईन गेली आहे. अचानक कुठला तरी गडी उठतोय, त्याला चपलांचा वास येतोय, तो काठी फिरवतोय. पुन्हा सगळे त्याला शांत करतायत आणि पुन्हा त्याला झोपून पालथा घालून ठेवतायत. आता या सर्व गड्यांना त्यांच्यातली दानववृत्ती नष्ट करण्यासाठी स्वतः भानोबा देव त्यांच्यावरून चालून जाऊन त्यांना ओलांडा देऊन त्यांच्यावरती दानववृत्ती नष्ट करून त्यांना चांगल्या माणसात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि अशा प्रकारे देवाचं तीर्थ सर्व लोकांना मिळण्यासाठी असे तांब्यात घेऊन सगळे शिंपडले जाते. त्यातनंच हे गडे उठण्याची प्रेरणा मिळते आणि हे सगळे शिंपड शेवटपर्यंत जातात. आता गडे उठवण्याची सुरुवात झाली आहे, कारण तीर्थ मिळाले आणि गडे उठवण्याचे संकेत सुद्धा मिळालेत. अशा प्रकारे गडे उठवले जातात. बघूयात आपण कशा पद्धतीने गडांना जागे केले जाते. गडी पूर्ण शुद्धीवर आला की त्याला विचारलं जाते की भानोबा देव कुठे आहे. तेव्हा तो दाखवतो बडकून इकडे आहे. मग समजते की तो आता पूर्ण जागा झाला आणि त्याला उठून त्याची अशी मालिश करून त्याला पुन्हा शुद्धीवर आणले जाते. माजी सरपंच परशुराम तात्या बिवरे आज कोयाळी भानोबाची आज नोव्हेंबर महिन्यामध्ये दरवर्षी आमची भानोबा देवाची यात्रा 15, 16 किंवा 22, 23 अशा तिथीप्रमाणे येते. तर कालच्याला म्हणजे काल शुक्रवार 772 गडी पडले. 772 आणि आज शनिवार दिनांक 22 आज 927 गडी पडले. 927 गडी मापायला मीच असतो, त्याच्यामुळं आकडा हा मी योग्य सांगणार आहे. 927 आज गडी पडले. त्याच्यानंतर आमच्या गावची यात्रा ही मी म्हणतो भारतामध्ये कुठंच नाही आहे. आणि आज या ठिकाणी 2.5 ते 3 लाख पब्लिक आमच्या यात्रेला 2 दिवस कंपल्सरी भारतातून येतं. महाराष्ट्रातून तर येतं पण बाहेरची सुद्धा लोक आली तर ह्या देवाची यात्रा बघण्यासाठी येतात. आमची देवाची ख्याती म्हणजे खूप म्हणजे अद्भुत ख्याती आहे. आणि उद्या 23 तारीख उद्या 5:30 ते 6च्या नंतर देवाला इथून निरोप देणार. आणि देव हा आमचा कुशगाव पडवीला
तिथं मामाच्या गावी जाणार. देवाचे मामा शितोळे हे कुशागाव पडवीला पौर्णिमेला तिथं बी ह्योच खेळ तिथं होणार आणि तिथून परतीच्या मार्गाला देव आमचा परत निघणार. ही आमच्या देवाची ख्याती आहे आणि आमचा देव नवसाला पावणारा आहे. भानुबा देव हा नवसाला पावणारा देव आहे. माझं नाव हनुमंत मच्छिंद्र कटके. मी आंधळगाव तालुका शिरूर जिल्हा पुणे या ठिकाणचा आहे. पण या गावात माझी सासरवाडी प्लस माझ्या 2 मावश्या या आहेत. परंतु दरवर्षी सासरवाडी असो पाहुणे असो पण हे सर्व माझे मित्रपरिवार आम्ही दरवर्षी या यात्रेसाठी एकदम स्वमनाने स्वइच्छेने देवाची सेवा करण्यासाठी येतो. गजे उचलताना गजे पडला की त्याला उचलायचं, त्याला व्यवस्थित जागेवरती न्यायचं, जागेवरती टाकायचं, व्यवस्थित टाकायचं, त्याची काळजी घ्यायची जेणेकरून गजाला कुठलीही दुखापत नाही झाली पाहिजे याची काळजी घ्यायची. एवढी मनापासून सेवा करायची. आज 3 गडी टाकले आणि 2 गडी उठावले. माधुरी दत्तात्रय भुसुरे. तरी साधारण मी 8 वर्षाच्या पासून जेव्हापासून कळतंय तेव्हापासून येते. पहिल्यांदा यात्रा बघितली होती, त्याचा अनुभव आठवतोय का? हा, कसं वाटत होतं, काय काय झालं होतं? म्हणजे असं कसं सगळी म्हणजे खेळतात ना काठ्या घेऊन एकदम असे एकदम पडत्यात असं मेलेल्या गत परत जिवंत होत्यात असं एकदम भीती वाटते एकदम बघायला. हा भीती. आता भीती वाटते का? नाही आता नाही वाटत बिलकुल नाही. देवाचं दर्शन घेतलंय का तुम्ही? हा दर्शन घेत. आणि खेळ पूर्ण बघितला का? हा पूर्ण. तर मित्रांनो, असा होता हा या वर्षीचा म्हणजेच 21 आणि 22 नोव्हेंबर रोजी भरलेल्या 2025च्या भानोबा देवाच्या यात्रेचा संपूर्ण व्हिडिओ. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत. कारण आपली परंपरा आपली संस्कृती जर आपण नाही शेअर केली तर दुसरं कोणीसुद्धा शेअर करणार नाही. त्यामुळे ह्या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि लवकरच आपल्या चॅनलवरती कुसेगावच्या यात्रेचा म्हणजे इथनं भानोबा देव आता कुसेगावला जाणार आहेत त्या कुसेगावची यात्रेचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहे. तो व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, शेजारील बेल आयकॉन दाबून तिथे नोटिफिकेशन ऑन करून ठेवा. भेटूयात कुसेगावच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.